हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा कॉस्ट अँड मॅनेजमेंट ऑडिटचे MCQs बघत आहे, जो आपला 35 नंबरचा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण आज कॉस्ट अँड मॅनेजमेंट ऑडिटचे क्वेश्चन्स करणार आहे. याच्या आधी आपण पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे, प्लेलिस्टमध्ये ऑलरेडी दिलेले आहेत. ज्यांनी आतापर्यंत प्लेलिस्ट नाही बघितली ते प्लेलिस्ट बघून घ्या, मीन्स जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. हे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण LDC UDC डेप्युटी मॅनेजर क्लर्कसाठी आपण सॉल्व्ह करतो आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, द CCRA रूल्स 2014 सुपरशेड्स. बघा, CCRA नियम 2014 खालीलपैकी कोण रद्द करतो? तर बघा, कंपनीज ऑडिट अँड रेकॉर्ड रूल्स 2011, कंपनीज कॉस्ट अँड रेकॉर्ड अँड ऑडिट रूल्स 2011 अँड कंपनीज कॉस्ट अँड रेकॉर्ड अँड ऑडिट रूल 2013. म्हणून आन्सर येईल इथे ऑल ऑफ द अबव. Next, second, the provision related to maintenance cost and record were introduced in the year dash by amendment of the Company Act 1956. किंमत नोंदीच्या देखभाली संबंधित तरतुदी कंपन्याचा कायदा 1956 मध्ये डॅश मध्ये सुधारणा करून आणण्यात आलेला आहे. आन्सर आहे थर्ड, 1965 मध्ये. नेक्स्ट, थर्ड, द CCRA rules 2014 is not applicable to. CCRA नियम 2014 खालीलपैकी कोणाला लागू होत नाही? आन्सर आहे थर्ड, MSME मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसला. नेक्स्ट, फोर्थ, द कॉस्ट अँड ऑडिट रिपोर्ट अंडर CCRA रूल्स 2014 इज टू बी सबमिटेड इन. CCRA नियम 2014 अंतर्गत किंमत लेखापरीक्षण अहवाल कोणत्या फॉर्ममध्ये सादर करायचा आहे? आन्सर आहे थर्ड, फॉर्म CRA 3. नेक्स्ट, फिफ्थ, विच वन ऑफ द बिलो इज नॉट अ रेग्युलेटेड इंडस्ट्री. खालीलपैकी कोणता उद्योग नियमन केलेला नाही? तर आन्सर आहे थर्ड, ॲल्युमिनियम. नेक्स्ट, सिक्स, ॲज पर CS 23 द ॲक्टिव्हिटी ओव्हरबर्डन रिमूव्हल दॅट बेनिफिट्स द आयडेंटिफाईड कंपोनंट्स ऑफ अन ओर इज टू बी माइन इज कॉल्ड. CS 23 नुसार खाणकामासाठी निश्चित केलेल्या घटकासाठी फायदेशीर ठरणारे ओव्हरबर्डन रिम्युव्हल्स क्रिया काय म्हणतात? त्याला आपण म्हणतो सेकंड, स्ट्रिपिंग ॲक्टिव्हिटी, स्ट्रिपिंग क्रिया. नेक्स्ट, सेवन, कॉस्ट अँड इन्फॉर्मेशन दॅट द ऑर्गनायझेशन टू स्ट्रक्चर अँड कम्युनिकेट विथ स्टेक होल्डर. किंमत माहिती संस्थेला खर्च संरक्षित करण्यास आणि भागीदारांशी संवाद साधण्यास डॅश करते. आन्सर आहे इनेबल, सक्षम करते. Next, 8. The appointment of cost and auditor is defined under section of the Company Act 2013. कंपनी कायदा 2013च्या कलमाखाली, ठीक आहे, कलमाखाली किंमत लेखापरीक्षकाची नियुक्ती परिभाषित केली आहे. आन्सर आहे सेकंड, सेक्शन 148 of 3. नेक्स्ट, 9th, a cost and accountant who failed to comply with section 143 of 12 shall be punishable with fine up to. कलम 143(12) पालन न करणाऱ्या किमती लेखापालास डॅश दंड होऊ शकतो. तो आन्सर आहे थर्ड, 25 lakhs. नेक्स्ट, 10th, कॉस्ट अँड ऑडिटर हॅज टू रिपोर्ट फ्रॉड अंडर सेक्शन ऑफ द कंपनी ॲक्ट 2013. कंपन्याचा कायदा 2013 नुसार फसवणुकीचा अहवाल देण्यासाठी कोणते कलम लागू होते? आन्सर आहे सेकंड, 143 of 12. Next, 11. Any casual vacancy in the office of cost and auditor shall be filled within dash day. बघा, किंमत लेखा परीक्षकाच्या पदावर अनियमित रिक्ती झाल्यास ती डॅश दिवसात भरावी लागते. आन्सर आहे सेकंड, 30 days, 30 दिवसात. नेक्स्ट, 12th, which of the following is not a professional misconduct under the second schedule of CWA Act 1959. CWA कायदा 1959च्या दुसऱ्या अनुसूचीनुसार खालीलपैकी काय व्यावसायिक गैरवर्तन नाही? आन्सर आहे फर्स्ट, ब्रिंगिंग डिस्प्यूट टू द प्रोफेशन. ठीक आहे. नेक्स्ट, 13, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रोफेशनल मिसकंडक्ट अंडर फर्स्ट शेड्यूल ऑफ CWA 1959. CWA कायदा 1959च्या पहिल्या अनुसूचीनुसार खालीलपैकी काय व्यावसायिक गैरवर्तन नाही? आन्सर आहे फोर्थ, चार्जिंग रिझनेबल फीज, वाजवी फी आकारणे. नेक्स्ट, 14, कॉस्ट अँड ऑडिटर मस्ट बी अपॉइंटेड विदिन डॅश डे ऑफ द बिगिनिंग ऑफ फायनान्शियल इयर.
आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर किती दिवसात किंमत लेखा परीक्षकांची नियुक्ती करावी लागते? तर आन्सर आहे थर्ड 180 days. नेक्स्ट 15. Relative of partners holding security exceeding dash lakh cannot be appointed as a cost and auditor. ज्या भागीदाराच्या नातेवाईकाकडे डॅश लाखाहून जास्त सुरक्षा आहे त्याची नियुक्ती होऊ शकत नाही. आन्सर आहे सेकंड 1 लाख. तसंच बघा रिव्हिजन बेस PDF अवेलेबल आहे ज्याची प्राइस आहे 200. ज्यांना पण ही PDF हवी असेल ती PDF घेऊन तुम्ही रिव्हिजन्स करू शकता अकाउंट्सचे. याच्यासाठी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथे व्हॉट्सअप करून तुम्ही तिथनं PDF परचेस करू शकता. नेक्स्ट 16 क्वेश्चन. कॉस्ट अँड ऑडिट इज टू बी कंडक्टेड बाय किंमत लेखा परीक्षण डॅश यांच्याकडून करावे लागते. तर आन्सर आहे थर्ड क्वालिफाईड कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. ठीक आहे. नेक्स्ट 17. द कॉस्ट अँड ऑडिटर इज डॅश फॉर फॉर्मिंग ओपिनियन ऑन कॉस्ट अँड स्टेटमेंट. किंमत लेखा परीक्षण हा किंमत निवेदनावर मत बनवण्यासाठी डॅश असतो. तर आन्सर आहे सेकंड रिस्पॉन्सिबल जबाबदार असतो. नेक्स्ट 18. कॉस्ट अँड ऑडिटिंग स्टँडर्ड डील्स विथ डॅश ऑफ कॉस्ट अँड ऑडिटर. किंमत लेखा परीक्षण मानके हे लेखा परीक्षकाच्या डॅशशी संबंधित आहे. आन्सर आहे सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारीशी. नेक्स्ट 19. हू कॅन नॉट बी अपॉइंटेड ॲज अ कॉस्ट अँड ऑडिटर. खालीलपैकी कोणाला किंमत लेखा परीक्षण म्हणून नेमले जाऊ शकत नाही. तर आन्सर आहे ऑफिसर ऑफ द कंपनी अँड एम्प्लॉई ऑफ द कंपनी. म्हणून आन्सर येईल बोथ A and B. नेक्स्ट 20. हू कॅन नॉट बी अपॉइंटेड ॲज अ ऑडिटर. खालीलपैकी कोणाला लेखा परीक्षण म्हणून नेमले जाऊ शकत नाही. तर बघा पर्सन होल्डिंग सिक्युरिटी, रिलेटिव्ह ऑफ पार्टनर्स होल्डिंग इंटरेस्ट अँड ऑफिसर ऑफ द कंपनी. तर आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट 21. कॉस्ट अँड ऑडिटर रिपोर्ट शुड इन्क्लूड विच वेज पर्टिक्युलर्स. बघा लेखा परीक्षकाच्या अहवालात कोणते वेतन तपशील असावे. तर बघा बेसिक वेजेस, ओव्हरटाईम वेजेस, बोनस अँड इंटेन्सिव्ह. म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट 22. CAS 17 डील्स विथ. CAS 17 कोणत्या बाबतीत आहे. आन्सर आहे सेकंड इंटरेस्ट अँड फायनान्सिंग चार्जेस व्याज व वित्त खर्चावर. नेक्स्ट 23. CAS 21 डील्स विथ. CAS 21 खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे. आन्सर आहे सेकंड क्वालिटी कंट्रोल गुणवत्ता नियंत्रण. नेक्स्ट 24. फॉरेन एक्सचेंज ऑफ इम्पोर्टेड मटेरियल इज कन्वर्टेड ॲट अ रेट ऑफ. आयातित साहित्याच्या विदेशी चलनाचा दर कधी लागू होतो. आन्सर आहे सेकंड डेट ऑफ ट्रान्झॅक्शन व्यवहाराच्या दिनांकापासून. नेक्स्ट 25. विच इज नॉट अ पार्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. खालीलपैकी कोणता खर्च वाहतुकीचा खर्चात धरला जात नाही. तर आन्सर आहे रिमूव्ह चार्ज. ठीक आहे. तसंच बघा PDFs अवेलेबल आहे महाट्रान्सफर अकाउंट्स प्रोफेशनलची मॉक टेस्ट, त्याच्यानंतर फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स आणि रिव्हिजन बेस्ड MCQ क्वेश्चन्स. ठीक आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तिथनं PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.